तर 11 डिसेंबरला इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय। 11 डिसेंबरला इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे। ते सोडवलं जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील। त्यामध्ये जे शिंदे साहेबांनी मागितलेलं आहे त्यावरची विचारविनिमय चालू आहे। कदाचित आज दुपारपर्यंत ते सगळं संपेल। एक सस्पेन्स होता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आज ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील का? एक तासाभरामध्ये हे सगळं क्लिअर होईल, कारण आम्ही पण रात्री उशिरापर्यंत होतो, चर्चा करत होतो। साहेबांनी सांगितलं काय आहे, काही गोष्टी जर पुढे चांगल्या करायच्या असल्या तर थोडा विचार पण करावा लागतो आणि आतापर्यंत साहेबांनी सगळं तो व्यवस्थित विचार केल्यामुळेच इथपर्यंत आम्ही सर्व लोक आलेलो आहोत। त्याच्यामुळे साहेब योग्य विचार करून आज एक तासाच्या नंतर कदाचित हे सगळे डिसिजन घेऊन सगळं तुम्हाला मोकळं करून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा नेत्यांचा एक आग्रही भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं। हा बरोबर आहे, आमचे सगळ्याच आमदारांचं म्हणणं आहे की साहेबांनी सत्तेमध्ये राहूनच सगळ्याला सामोरं जावं, ही आमच्या सगळ्या आमदारांची मागणी आहे। संजय राऊत म्हणतात की एक दिवस भाजप शिवसेना संपवेल, म्हणजे शिंदेचा पक्ष संपवेल। मी नेहमी सांगत आलेलो आहे की संजय राऊतनी बोलतच राहावं, कारण तो जेवढा आतापर्यंत बोललाय त्याच्या उलटच होत गेलेला आहे। त्याच्यामुळे आता कोण संपल आणि कोण राहील हे जनतेने दाखवून दिलेलं आहे की जे एकट्या शिंदे साहेबांनी एवढ्या 60 सीटपर्यंत आम्हाला नेऊन पोचवलं, हे संजय राऊत जे काही डोळे झाकलेत किंवा काय, हे तुम्ही पण त्याला विचारायला पाहिजे की मग हे संपलेली शिवसेना 60 पर्यंत गेली का तुम्ही कितीपर्यंत आलात, हे तुम्ही पण त्यांना विचारा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। विरोधकांना सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं, येणं न येणं हे प्रत्येकाच्या मनावरती आहे, परंतु आपलं कर्तव्य आहे की सगळ्यांना ते